शीव पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करावं असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले। तसंच रस्ते काँक्रिटीकरण कामं करताना गुणवत्तेला प्राधान्य द्यावं। 30 एप्रिल 2026 नंतर कोणतंही नवीन खोदकाम हाती घेऊ नये असे विविध निर्देश देण्यात आले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आर्थिक वर्ष 2026-27 साठीची मालमत्ता कराची ई-बिले तयार करण्यात आली आहेत। ही बिले नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध झाली। व्हॉट्सअप चॅटबोट तसंच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना काही मिनिटात बिल पाहता डाउनलोड करता येणार आहे। मुंबई महापालिकेकडून नाट्यगृहाची 5% भाडेवाढ केल्याचा दावा करण्यात येतोय। तरीही 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू केल्यामुळे प्रत्यक्षात आता ही 20% भाडेवाढ लागू झालेली आहे। त्यामुळे हा बोजा परवडणार नसल्यानं भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी नाट्य निर्मात्यांनी केली आहे। मुंबई पालिकेनं 76 मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला। अनेकदा नोटिसा बजावूनही मालमत्ता कराची मूळ रक्कम दंडाचे 789 कोटी रुपये थकवणाऱ्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल। भिवंडी महानगरपालिका स्वच्छता विभागाच्या ताफ्यात 2 यांत्रिक झाडू वाहन दाखल झाले। हे यांत्रिक झाडू वाहनांचे महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। पालिका स्वच्छता विभागाच्या ताफ्यात अजून 5 यांत्रिक झाडू पुढील महिन्यात येणार आहे। त्यामुळे शहर स्वच्छतेच्या कार्याला चालना मिळेल। कोविड काळात जीवाची पर्वा न करता मुंबईकरांच्या सेवेत तत्पर राहिलेल्या बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कोविड भत्ता मिळाला। बेस्ट कामगार सेनेसह विविध कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर बेस्ट प्रशासन जागे झाले। तर 9077 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात कोविड भत्त्याची रक्कम जमा झाली। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पदरात अखेर वेतनवाढीचे दान पडले। 1398 कर्मचाऱ्यांच्या मानधनात 7000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे चालक आणि वाहकांना मोठा दिलासा मिळाला। नवी मुंबईतील कोकण भवन इथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून निषेध आंदोलन करण्यात आले। नाशिकमध्ये घडलेल्या कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। पालघरमध्ये धर्मांतर विरोधात बजरंग दल आक्रमक झाले। अमरावती यांनी नाशिकमधील घटनांचा निषेध व्यक्त करत आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल दाखल झाली। या आधुनिक लोकलची लवकरच संशोधन, डिझाईन आणि मानक संस्था सविस्तर चाचणी घेतली जाईल। त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक वातानुकूलित लोकल रेक दाखल झाली असून सध्या या गाडीच्या चाचण्या सुरू आहेत। चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही गाडी लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। ही लोकल हार्बर मार्गावर चालवण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचं नियोजन आहे। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं प्रवासी भाड्यात 10% भाडेवाढ लागू केली। त्यासोबतच प्रत्येकी तिकिटावर 2 रुपयांचा स्वच्छता अधिकारही आकारला जाणार आहे। 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत ही भाडेवाढ लागू राहणार। एसटी महामंडळानं प्रवाशांकडून 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार वसूल करण्यास सुरुवात केली आहे। मात्र यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि वाहकांमध्ये वाद होतोय। ज्येष्ठ नागरिकांनी 100% तिकीट सवलत मिळते, त्यामुळे हा अतिरिक्त अधिभार देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येते।